रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। महाड तालुक्यातील चोरीच्या विविध प्रकरणांचा तपास करताना महाड शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना 6 आरोपींना अटक करण्यात यश आले। सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा छडा लावला। अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, 4 चाकी वाहन आणि 12,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर घरफोडीच्या घटनांचा तपास हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होण्याची शक्यता आहे। अटक आरोपींच्या अन्य चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास करत आहेत। महाड शहर आणि परिसरामध्ये जवळजवळ 5 घरफोड्या चोरट्यांनी केल्या होत्या। अट्टल चोरटे होते। पोलिसांसमोर चोरट्यांना शोधणं आणि लोकांच्या मनाची भीती कमी करणं, लोकांना विश्वास देणं हे खूप आमच्यासाठी आव्हान होतं। परंतु आम्ही स्वतः, आमचे पोलीस, आमची टीम आणि स्थानिक पोलीस शाखेची टीम यांनी मिळून सदर आव्हानाला तोंड देत जे अनोळखी आरोपी होते त्यांचा शोध घेतला आणि त्यांना पंढरपूर, सोलापूर, यवतमाळ या ठिकाणाहून अटक करून जेरबंद केलं। त्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 8.5 किलो चांदी, 32 ग्रॅम सोने आणि 12,000 रुपये रोख कॅश अशी एकूण गुन्ह्यात रिकव्हरी करण्यात आली आहे। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना असं आवाहन करणार आहे की नागरिकांनी ज्यावेळेस बाहेर गावी जाणार आहात त्यावेळेस घरामध्ये सोनं न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे किंवा कमीत कमी पोलिसांना माहिती देणे किंवा शेजाऱ्यांना आपलं घर बंद आहे याची कल्पना देणे।